परीक्षा पे चर्चा. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकूया. मुलांनो नमस्कार. इतक्या थंडीच्या दिवसात प्रथमच परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम होतो आहे. सामान्यपणे आपण हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात आयोजित करतो. पण आता असा विचार केला की तुम्हा सर्वांना 26 जानेवारीच्या उत्साही वातावरणाचा देखील लाभ मिळावा. तुमच्यापैकी जे भारतीय आहेत ते सर्वजण काल कर्तव्यपथावर गेला होतात ना, असं पंतप्रधान माननीय मोदीजींनी विचारताच उपस्थित सर्व विद्यार्थी म्हणाले, हो हो गेलो होतो, खूप छान वाटलं. त्यावर मोदीजी म्हणाले, खूप छान वाटलं ना, मग घरी जाऊन काय सांगाल? काहीच नाही सांगणार? अच्छा मित्रांनो, यात फार वेळ घालवत नाही. तुम्हाला मी इतकंच सांगतो की परीक्षा पे चर्चा ही माझी देखील परीक्षाच आहे आणि देशातील करोडो विद्यार्थी माझी परीक्षा घेत आहेत. मला ही परीक्षा देण्यात फार आनंद होतो, कारण मला या कार्यक्रमात जे प्रश्न विचारले जातात, लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, अत्यंत हिरिरीने प्रश्न विचारतात, समस्या सांगतात, व्यक्तिगत समस्या देखील मांडतात. ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की माझ्या देशातील युवा वर्ग कोणत्या दिशेने विचार करतो, कोणत्या अडचणीतून जातो आहे, देशाकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत, सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत, त्यांची स्वप्न संकल्प काय आहेत. म्हणजे खरोखरच माझ्यासाठी तर हा फार मौल्यवान खजिना हाती लागण्यासारखा आहे. आणि मी माझ्या यंत्रणेला सांगून ठेवलेलं आहे की हे सर्व प्रश्न गोळा करून ठेवा. 10-15 वर्षांनी जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा समाजशास्त्रज्ञांकडून त्या प्रश्नांचे विश्लेषण करून घेता येईल. जशी पिढी बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते, तशी त्यांची स्वप्न संकल्प त्यांचे विचार किती बारीक बारीक पातळ्यांवर बदलत जातात. संदर्भातील छोट्यात छोटी माहिती गोळा होत जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा माहितीचा साठा जगात क्वचितच कोणाकडे असेल. तुम्ही मला प्रश्न लिहून पाठवत असता, तर चला फार वेळ घालवायला नको. मला वाटतं आपण कार्यक्रम सुरू करूया. बरं ठीक आहे, कोण आधी प्रश्न विचारतंय? समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी तसंच स्थापत्य कलेच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मदुरै शहरातून अश्विनी हिनं प्रश्न विचारला. जर माझे परीक्षेतील निकाल अपेक्षेनुसार लागले नाहीत तर माझ्या कुटुंबाच्या होणाऱ्या अपेक्षाभंगाचा सामना मी कसा करू? जर मला अपेक्षेनुसार गुण मिळाले नाहीत तर मी काय करू? चांगला विद्यार्थी होणं हे देखील सोपं नाही. इतरांच्या आपल्याकडून इतक्या मोठ्या अपेक्षा असतात की परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा फार मोठा ताण येतो आणि त्यांना नैराश्य येतं. हल्लीच्या काळात हातावरची नस कापून घेणं आणि चिडचिड करणं ही शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत नेहमीची बाब झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांवर विश्वास ठेवेल असं कुणीही त्यांच्याजवळ नसतं. कृपया मला मार्गदर्शन करा. राजधानी दिल्ली शहरातून नवतेश जागूर याचा प्रश्न असा होता की जर माझ्या परीक्षेचा निकाल चांगला लागला नाही तर कुटुंबात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला मी कसं तोंड देऊ? कृपया मला मार्गदर्शन करा. पाटणा या प्राचीन शहरातील प्रियंका कुमारी हिचा देखील असाच प्रश्न होता. तिनं विचारलं की माझ्या कुटुंबात सर्वजण उत्तम गुणांनी पास झाले आहेत. मला देखील उत्तम गुण मिळवायचे आहेत, पण यामुळे मला खूप ताण आला आहे. यावर मला मार्गदर्शन करावं. अश्विनी, नवतेश आणि प्रियंका यांना मार्गदर्शन करताना माननीय पंतप्रधान म्हणाले, अश्विनी, तू क्रिकेट खेळतेस का? क्रिकेटमध्ये गुगली चेंडू असतो. या चेंडूचं लक्ष्य एकीकडे असतं आणि दिशा वेगळीच दिली जाते. मला वाटतं की तू मला पहिल्याच चेंडूवर बाद करू इच्छितेस. कुटुंबातील व्यक्तींच्या तुमच्याकडून अपेक्षा असणं अगदी नैसर्गिक आहे आणि त्यात चुकीचं काहीच नाही. पण कुटुंबातील लोक या अपेक्षा त्यांच्या सामाजिक दर्जासाठी करत असतील तर ते चिंताजनक आहे. त्यांच्यावर समाजातील दर्जाचा एवढा दबाव असतो, या गोष्टीचा इतका प्रभाव असतो की त्यांना वाटू लागतं की 4 लोकांमध्ये गेल्यावर मुलांच्या विषयी काय सांगू? जर मुलं अभ्यासात कमजोर असतील तर लोकांसमोर हे कसं सांगायचं? आईवडील सुद्धा तुमच्या क्षमतेची जाणीव असूनही आपल्या सामाजिक दर्जामुळे जेव्हा समाजात जातात, क्लबमध्ये जातात, तलावावर कपडे धुण्यासाठी जातात
आणि तेव्हा जर मुलांचा विषय निघाला तर त्यांना एक न्यूनगंड असतो. त्यामुळे ते मुलांविषयी फार मोठमोठ्या गोष्टी सांगतात आणि मग त्या गोष्टी हळूहळू स्वतःमध्ये मुरवून घेतात आणि घरी आल्यावर तसंच व्हावं अशी अपेक्षा करतात. आपल्या समाजात ही सहज प्रवृत्ती झाली आहे की दुसऱ्यापेक्षा तुम्ही चांगली कामगिरी केलीत तरीही प्रत्येकजण तुमच्याकडून नवनवी अपेक्षा करतो. आम्ही तर राजकारणात आहोत, आम्ही कितीही निवडणुका जिंकल्या तरीही असा तणाव निर्माण करतात की काहीही झालं तरी आपण हरू शकत नाही. 200 जागा जिंकल्या तर म्हणतात 250 का नाही जिंकल्या, 250 जिंकल्या तर म्हणतात 300 जिंकायला हव्या होत्या, त्याही जिंकल्या तर 350 का नाही जिंकल्या म्हणतात. सगळीकडून दबाव आणतात. पण आपल्याला या दबावाखाली दबून जाणं योग्य आहे का? एक क्षण विचार करा, तुम्हाला जे दिवसभर सांगितलं, चारही बाजूंनी जे ऐकवलं जातं त्यातच आपला वेळ वाया घालवणार आहोत की आपण आपल्या अंतर्मनात देखील डोकावून पाहणार आहोत? आपली क्षमता, आपले प्राधान्यक्रम, आपल्या गरजा, आपले इरादे याकडे देखील लक्ष देणार आहोत का? आपल्या प्रत्येक अपेक्षेला त्याच्याशी जोडून घ्या. तुम्ही कधी क्रिकेटचा सामना बघायला गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की काही बॅट्समन जेव्हा खेळण्यासाठी येतात तेव्हा हजारो लोकांनी भरलेलं स्टेडियम त्यांच्या नावाने घोषणा द्यायला सुरू करतं. चौकार चौकार, षटकार षटकार. अशा वेळी तो बॅट्समन प्रेक्षकांच्या मागणीनुसार चौकार षटकार ठोकतो का? कुठला खेळाडू असं करतो का? प्रेक्षकांनी कितीही आरडाओरडा केला, कितीही घोषणा दिल्या तरी त्याचं लक्ष त्या चेंडूवर असतं. बॉलरच्या मनात काय आहे याचा अंदाज घेतो आणि जसा बॉल येईल तसं त्याला खेळावं लागतं. प्रेक्षकांच्या घोषणा ऐकून तो तसं खेळत नाही, तो एकाग्र असतो. तुम्ही देखील जर तुमच्या कामात लक्ष एकाग्र केलंत तर तुमच्यावर जो दबाव येतो आहे, ज्या अपेक्षा आहेत त्यांची कधी ना कधी तुम्ही पूर्तता कराल, ताणाच्या संकटातून बाहेर याल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही दबावांच्या ताणाखाली दबून जाऊ नका. कधीकधी ताणाचे विश्लेषण करा. असं तर होत नाही की तुम्ही स्वतःला कमी लेखता आहात. तुमच्यामध्ये मोठी क्षमता आहे, पण तुम्ही स्वतःच इतक्या पराभूत मानसिकतेचे आहात, स्वतः काही नवीन करून पाहण्यापासून मागे राहत आहात. तर कधीकधी या अपेक्षा आपली फार मोठी शक्ती बनतात, मोठी ऊर्जा देतात. म्हणून आईवडिलांनी काय करावं ते मी आधीच सांगितलं. आईवडिलांनी मुलांवर सामाजिक दर्जाचा दबाव आणणं योग्य नाही, पण मुलांनी देखील स्वतःच्या क्षमतेपेक्षा कमी लेखणं थांबवलं पाहिजे. आणि असं केल्यावर तुम्ही अशा समस्यातून स्वतःला फार सोप्या पद्धतीनं बाहेर काढू शकाल. बनीखेत डलहौसीमधील चंबा इथल्या केंद्रीय विद्यालयात 11वीत शिकणारी विद्यार्थिनी आरुषी ठाकूर हिनं आभासी पद्धतीनं पंतप्रधानांना प्रश्न विचारला की परीक्षेच्या काळात मला नेहमी माझा अभ्यास कुठून करावा ते समजत नाही. मला नेहमी असं वाटतं की मी काहीतरी महत्त्वाचे विसरले आहे आणि मी याचाच विचार करत राहते. हा विचार मला फार ताण देतो. कृपया मला मार्गदर्शन करा. त्याचप्रमाणे छत्तीसगडची राजधानी रायपूरची विद्यार्थिनी आदिती दिवाण हिचा प्रश्न होता की मी सतत या चिंतेत असते की मला खूप काही करायचं आहे, पण शेवटपर्यंत मी काहीच करू शकत नाही कारण माझ्याकडे करण्यासाठी खूप कामं असतात. पण त्यातील एखादं काम जरी मी वेळेवर पूर्ण केलं तर मी अधिकच चिंताग्रस्त होते, कारण अशा वेळी मी इतर कामांसाठी फार वेळ लावते किंवा ती कामं नंतर करू म्हणून टाळते. तर मला असं सांगा की माझी सगळी कामं वेळेवर पूर्ण करण्यासाठी मी काय करू? आरुषी आणि आदिती या दोघींनाही परीक्षेची तयारी आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन करताना माननीय पंतप्रधान म्हणाले, असं पहा, मी फक्त परीक्षेसाठीच नव्हे तर इतर कामं करताना देखील जीवनात आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनाप्रती जागरूक राहणं आवश्यक आहे. परीक्षा किंवा परीक्षा नसताना देखील कामाचे डोंगर का वाढतात? कारण ती कामं वेळेवर केली गेली नाहीत म्हणून. काम करण्याने कधीही थकवा येत नाही, काम केल्याने समाधान मिळतं. काम न केल्याने थकवा येतो कारण समोर कामं दिसत असतात. एवढं काम करायचं, तेवढं काम करायचं आहे याचाच थकवा वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे कागदावर तुम्ही कधीतरी नोंद करा की तुम्ही तुमचा वेळ
कशात घालवताय? अभ्यास करत असाल तर तेव्हा देखील कोणत्या विषयाला किती वेळ देताय हेही लिहून ठेवा. त्यातही शॉर्टकट शोधता की मूलभूत पद्धतीने अभ्यास करता याचंही विश्लेषण करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जास्त वेळ घालवता. पण जे विषय किंवा जी कामं तुम्हाला आवडत नाहीत त्याकडे तुम्ही कमी लक्ष देता आणि नंतर तुम्हाला वाटतं की 2-2 तास अभ्यास केला या विषयाचा तरी काही उपयोग झाला नाही. म्हणून तुम्ही केवळ 2 तास अभ्यास करायचा असं नाही, तर उत्साही सुरुवात करून पहिल्या अर्ध्या तासाचा वेळ नावडत्या कठीण वाटणाऱ्या विषयाला द्या. मग नंतर एक आवडता विषय अभ्यासाला घ्या. पुन्हा त्यानंतरचा अर्धा तास कठीण विषयाला. असे भाग करत जा. त्यामुळे तुमच्या मेंदूला जरा आराम मिळत राहील आणि नेहमी तुम्ही जे विषय टाळता त्यामध्ये हळूहळू तुम्हाला आवड निर्माण होईल. कारण तुमच्या आवडत्या विषयात तुम्ही गुंगून जात होतात, त्यात वेळ देखील अधिक खर्ची पडत होता. तुमच्यापैकी जे पतंग उडवतात त्यांना माहीत असेल, मी तर लहानपणी फार पतंग उडवायचो. तर त्या पतंगाचा जो मांजा असतो तो जर एकमेकात गुंतला तर त्याचा मोठा गुंता तयार होतो. अशा वेळी बुद्धिमान माणूस काय करेल? शक्ती लावून ते धागे खेचेल काय? नाही, तो असं अजिबात करणार नाही. तर तो एक एक दोरा पकडून हळूहळू सोडवून घेईल आणि गुंता सोडवल्यानं संपूर्ण मांजा कुठेही न तुटता सलगपणे त्याच्या हातात येईल. आपल्याला देखील आपली समस्या जोर जबरदस्तीने सोडवायची नाहीये, तर सावकाशीनं त्यावर उपाय शोधायचा आहे. आणि असं केलं तर मला खात्री आहे की तुम्ही तुमची समस्या सोडवू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी घरात तुमच्या आईला काम करताना पाहिलंय का? शाळेतून घरी आल्यावर आईने सगळे जय्यत तयार ठेवलेलं असतं. सकाळी शाळेत जाताना देखील आईनं सगळी तयारी करून दिली होती. आपल्याला तर फार बरं वाटतं. पण तुम्ही आईची वेळेचं व्यवस्थापन करण्याची उत्तम कला कधी बघितली आहे का? तिला माहीत असतं की उद्या सकाळी अमुक अमुक आहे, तर सकाळी 6 वाजता हे काम करावं लागेल, 6:30ला ते काम करावं लागेल, याला 9 वाजता जायचं आहे तर हे करावं लागेल, तो 10 वाजता घरी येईल तेव्हा हे तयार ठेवावं लागेल. हे सगळं तिला माहीत असतं. म्हणजे इतक्या उत्तम प्रकारे आपली आई वेळेचं व्यवस्थापन करते. आणि 1-2दा नव्हे तर सर्व काळ आई हे काम करत राहते. पण कोणत्याही कामाचा तिला ताण वाटत नाही, कारण तिला माहीत असतं की इतक्या वेळेत तिला अशी अशी कामं करून संपवायची आहेत. आणि मोकळा वेळ मिळाला तरीही ती शांत बसत नाही. कोणतं ना कोणतं उत्पादक काम करत राहते. सुई दोरा घेऊन बसेल किंवा काहीतरी करेल. म्हणजे तिनं तिच्या विरंगुळ्याची देखील व्यवस्था केलेली असते. म्हणजेच जर तुम्ही स्वतःच्या आईच्या कामांचं बारकाईनं निरीक्षण केलं तरी तुम्हाला विद्यार्थी म्हणून आपल्या वेळेचं व्यवस्थापन करायचं काय महत्त्व आहे हे लक्षात येईल. आणि वेळेचं व्यवस्थापन म्हणजे 2 तास किंवा 4 तास असं नाही, तर सूक्ष्म व्यवस्थापन हवं. कोणत्या विषयाला किंवा कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा हे ठरवावं लागेल. मात्र असं कोणतंही बंधन देखील घालून घ्यायचं नाही की 6 दिवस मी याकडे बघणारच नाही कारण मला तो अभ्यास करायचा आहे. असं करून चालणार नाही. मग तुम्ही थकून जाल. वेळेची योग्य प्रकारे विभागणी झाली पाहिजे, तरच आपल्याला लाभ होईल. यानंतर छत्तीसगडमधील बस्तर येथील विद्यार्थी रुपेश कश्यप यानं प्रश्न विचारला की मी परीक्षा सुरू असताना चुकीच्या मार्गांचा अवलंब करणं कसं टाळू शकतो. जगन्नाथपुरी येथील तन्मय बिस्वास याचा प्रश्न होता की परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचं किंवा कॉपीसारखे प्रकार कसे टाळता येतील. कृपया या संदर्भात मार्गदर्शन करा. रुपेश आणि तन्मय या दोघांना सल्ला देताना माननीय पंतप्रधान म्हणाले, आपल्या देशातील विद्यार्थ्यांना देखील असं वाटतंय का की परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ज्या चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो त्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. ही गोष्ट मला समाधान देते आहे. विशेषतः जे मेहनत करून परीक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांच्या मनावर या गोष्टींचा नक्कीच ताण येतो. त्यांना असं वाटत राहतं की मी अभ्यास करून परीक्षा देतो तर काही जण कॉपी करून चोरट्या मार्गाने गुण मिळवतात. पूर्वीच्या काळात देखील असे प्रकार होत असतील, पण त्यात चोरटेपणा होता.
आजकाल तर अगदी उजळ माथ्याने असे प्रकार करतात आणि वर मोठ्या गर्वाने सांगतात की आज पर्यवेक्षकांना मूर्ख बनवलं. हा जो मूल्यांमध्ये फरक झाला आहे तो अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणूनच समाज म्हणून आपण सर्वांनी यावर विचार करायला हवा. दुसरी गोष्ट अशी की काही शाळा आणि ट्युशन क्लासेस चालवणारे काही शिक्षक यांना देखील त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवणे महत्त्वाचे वाटते, कारण त्यांनी त्या मुलांच्या पालकांकडून मोठं शुल्क घेतलेलं असतं. अशा वेळी हे शिक्षक किंवा शाळा देखील मुलांना कॉपी करण्यासाठी मार्गदर्शन करतात ना. असे शिक्षक देखील असतात, हो ना? नसतात का? मला सांगा की यांच्यामुळे देखील अशा चुकीच्या गोष्टी सुरू राहतात. तसंच काही विद्यार्थी देखील वेळेवर अभ्यास करत नाही, पण कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढण्यात फार हुशार असतात. ते हजारो तास यात घालवतात. चिठ्ठी देखील इतक्या लहान लहान अक्षरात तयार करतात की बघत राहावं. कधी कधी मला वाटतं की या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेनं कॉपीच्या पद्धती शोधण्यासाठी, चिठ्ठ्या तयार करण्यासाठी जितकी बुद्धी खर्ची घातली, त्या विद्यार्थ्याने त्याचा वेळ, सर्जनशीलता, प्रतिभा जर शिक्षणात दाखवली असती तर कदाचित त्यानं चांगलं यश मिळवून दाखवलं असतं. कुणीतरी त्याला मार्गदर्शन करायला हवं होतं, त्याला समजवायला हवं होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे आता आपलं जीवन बदललं आहे आणि हे जग देखील बदललेलं आहे. म्हणूनच हे आवश्यक आहे की एका परीक्षेतून मिळालेल्या गुणांवर पूर्ण जीवन चांगलं जाईल हे आता शक्य नाही. आज तुम्हाला प्रत्येक पावलावर परीक्षा द्यावी लागते. अशा किती परीक्षांमध्ये तुम्ही कॉपी कराल? आणि म्हणूनच अशी कॉपी करणारा 1-2 परीक्षांमधून तर फार चांगल्या यशाने उत्तीर्ण होईल, पण जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही. नक्कल करून तो जीवन चांगल्या प्रकारे घालवू शकणार नाही. परीक्षेत काहीतरी करून जो चांगले गुण मिळवून दाखवेल असं शक्य आहे, पण भविष्यात कुठे ना कुठे जाऊन त्याला अटकाव होईलच. आणि म्हणूनच आपल्याला असं वातावरण निर्माण करावं लागेल की असा विद्यार्थी एखादी परीक्षा उत्तीर्ण होईल, पण पुढे आयुष्यात तो अडकून राहील. दुसरं असं की जे विद्यार्थी अभ्यासासाठी फार मेहनत घेतात त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही घेतलेली मेहनत पुढील आयुष्यात नक्कीच कामी येईल. कदाचित असा एखादा कॉपी बहाद्दर तुमच्यापेक्षा 2-4 गुण अधिक मिळवून परीक्षेत तुम्हाला मागे टाकेल, पण तो भविष्यात कधीही तुमच्या आयुष्यातील अडथळा होऊ शकणार नाही. तुमची अंतर्गत शक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कॉपी करणाऱ्यांना झालेला फायदा बघून तुम्हाला असं वाटू शकतं की मीही असंच केलं तर. कृपया असा विचार कधीही करू नका. परीक्षा तर येतात आणि जातात. आपल्याला जीवन जगायचं आहे, मनसोक्त जगायचं आहे आणि जिंकत जिंकत ते जगायचं आहे. आणि म्हणून आपल्याला शॉर्टकट स्वीकारायचे नाहीत. आपण पाहतो की रेल्वे मार्ग ओलांडायचा असेल तर आपण रेल्वे लाईन चालत पार करून जातो. ब्रिजवरून जाण्याचा आपल्याला त्रास वाटतो. खरं तर असं करण्याचं काही कारण नसतं, पण जरा वेगळं वाटतं म्हणून करायचं. तिथे लिहिलेलं असतं, शॉर्टकट विल कट यू शॉर्ट. म्हणून जर कोणी शॉर्टकटच्या मार्गाने काही मिळवत असेल तर तुम्ही त्याचा टर्न घेऊ नका. स्वतःला त्यापासून मुक्त करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला चांगला परिणाम झालेला दिसेल. धन्यवाद. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क. अच्छा, तुम्ही लहानपणी एक गोष्ट वाचली असेल आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हार्ड वर्क काय असतं आणि स्मार्ट वर्क काय असतं. एका माठात पाणी होतं. पाणी तळाशी होतं. एका कावळ्याला ते पाणी प्यायचं होतं, पण आता पाण्यापर्यंत चोच पोहोचणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर तो आजूबाजूचे दगड आणून माठात टाकायला त्यानं सुरुवात केली. दगडांमुळे पाणी हळूहळू वर आलं आणि कावळा पाणी पिऊ शकला. तुम्ही सर्वांनीच ही गोष्ट ऐकली आहे, खरं ना? आता तुम्ही याला हार्ड वर्क म्हणाल की स्मार्ट वर्क? असं पहा की काही लोक हार्ड वर्क करत राहतात. काही असेही असतात ज्यांच्या जीवनात हार्ड वर्कचं नावही नसतं. काही असे असतात जे क्वचितच स्मार्ट वर्क करतात, तर काही जण स्मार्टपणे हार्ड वर्क करतात. आणि म्हणूनच हा कावळा आपल्याला स्मार्टपणे हार्ड वर्क कसं करायचं हे दाखवून देतो आहे. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक काम बारकाईने समजून घेणं आवश्यक आहे. काही लोक कामाचे स्वरूप समजून न घेताच मेहनत सुरू करतात.
अशा वेळी खूप मेहनत करून देखील पाहिजे तसं काम होत नाही. मला आठवतंय, पूर्वी मी आदिवासी भागात काम करत होतो. मला अगदी दुर्गम भागात पोहोचायचं होतं. कुणीतरी आम्हाला प्रवासासाठी त्यावेळची एक जुन्या पद्धतीची जीप उपलब्ध करून दिली. सकाळी 5:30ला आम्हाला निघायचं होतं, पण ती जीप चालूच होत नव्हती. आम्ही खूप खटपट केली, बरेच प्रयत्न केले, धक्का मारून पाहिलं, सगळं हार्डवर्क केलं, पण आमची जीप काही चालू झाली नाही. 7:30 वाजता आम्ही मेकॅनिकला बोलवलं. त्याने 2 मिनिटात ती जीप सुरू केली. मग तो आम्हाला म्हणे, साहेब 200 रुपये झाले. आम्ही म्हटलं 2 मिनिटाच्या कामाचे 200 रुपये? तो म्हणाला, साहेब हे 2 मिनिटाचे 200 रुपये नाहीत, तर 50 वर्षांच्या अनुभवाचे 200 रुपये आहेत. आता आम्ही हार्डवर्क करत होतो, पण जीप काही सुरू झाली नाही. त्या मेकॅनिकने स्मार्टली केवळ काही बोल्ट घट्ट केले, त्याला त्यासाठी 2 मिनिटं देखील लागली नसतील आणि गाडी सुरू झाली. तात्पर्य काय, तर प्रत्येक काम अत्यंत मेहनत कष्ट करून होत नाही. तुम्ही खेळाडूंना पाहिलं असेल, प्रत्येक खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, त्या खेळात खेळाडूला कोणते स्नायू कमावण्याची गरज आहे हे त्याच्या प्रशिक्षकाला माहिती असतं. समजा एखादा यष्टीरक्षक आहे, तर त्याला असेच वाकून कितीतरी वेळ उभं राहायचं असतं. आता आपल्याला शिक्षक वर्गात शिक्षा म्हणून कान पकडून हातपाय दुमडून असं खाली बसवतात, तेव्हा किती दुखतं, हो की नाही? यावेळी मानसिक पण वेदना होत असतात आणि शारीरिक पण. कारण पाय मुडपून वाकून बसून वेदना होतात, त्रास होतो, खरं आहे ना? पण हे जे यष्टीरक्षक असतात त्यांच्या प्रशिक्षणाचाच हा भाग आहे. त्यांना कित्येक तास असं बसवून ठेवतात, जेणेकरून त्यांचे अशा स्थितीसाठी आवश्यक स्नायू हळूहळू मजबूत व्हावेत. बॉलरला या पद्धतीच्या प्रशिक्षणाची गरज नसते, त्याला दुसऱ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला देखील ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती मिळवण्यासाठी आपण आपलं लक्ष एकाग्र केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याची धडपड करण्यातून नुसतेच हातपाय मारले जातील. सर्वसामान्य तंदुरुस्तीसाठी हे चांगलं आहे, पण जर मला विशिष्ट गोष्ट मिळवायची असेल तर विविक्षित मार्गांवर मला लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि ज्याला या गोष्टीची समज असते तोच चांगलं यश मिळवू शकतो. जर तो बॉलर आहे आणि त्याचे विशिष्ट स्नायू मजबूत नसतील तर तो उत्तमरित्या चेंडू फेकू शकणार नाही. किती ओव्हर तो नीट टाकू शकेल शंकाच आहे. जे भारोत्तोलनचे खेळाडू आहेत त्यांचे वेगळ्या प्रकारचे स्नायू मजबूत होणं गरजेचं असतं. तेही हार्डवर्क करतात, पण ते स्मार्टली हार्डवर्क करतात, तेव्हाच ते यशस्वी होतात. खूप खूप धन्यवाद. यानंतरचा प्रश्न होता गुरुग्राम येथील विद्यार्थिनी जोईता पात्रा हिचा. तिने विचारले की एक सर्वसाधारण विद्यार्थिनी म्हणून मी माझ्या अभ्यासावर कसं लक्ष केंद्रित करावं. कृपया मला या विषयावर मार्गदर्शन करा. त्यावर आदरणीय मोदीजी म्हणाले, सर्वात आधी मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एक सर्वसाधारण विद्यार्थिनी आहात. कारण बहुतांश लोक तर सर्वसाधारण पातळीच्या देखील बरेच खाली असतात, परंतु स्वतःला एकदम अतिहुशार समजतात. सगळे माकडाचे व्यापारी. सर्वात आधी मी तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन करतो. एकदा का तुम्ही स्वीकारलं की माझी क्षमता आहे, माझी ही पातळी आहे, मला याला अनुकूल अशा गोष्टी शोधायला पाहिजेत, मला अतिहुशार बनण्याची आवश्यकता नाही. आपल्याला ज्या दिवशी आपलं सामर्थ्य समजतं ना, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान बनतो. ज्यांना स्वतःचं सामर्थ्य ओळखता येत नाही त्यांना सामर्थ्यवान बनण्यात अनेक अडथळे येतात. म्हणूनच या स्थितीला ओळखणं ही स्वतःमध्ये एक देवाने तुम्हाला एक शक्ती प्रदान केली आहे. तुमच्या शिक्षकांनी शक्ती दिली आहे, तुमच्या कुटुंबाने शक्ती दिली आहे. आणि माझी तर इच्छा आहे की प्रत्येक आईवडिलांनी मुलांचं योग्य मूल्यांकन करावं. त्यांच्या मनात हीन भावना जन्माला येऊ देऊ नका, परंतु योग्य मूल्यांकन करा. कधी कधी त्याला एखादी महागडी वस्तू आणायची असेल तेव्हा तुम्ही त्याला अगदी शांतपणे सांगा की सध्या आपल्या घराची आर्थिक स्थिती एवढी महागडी वस्तू घेण्याची नाही, तू 2 वर्ष थांब, यात काहीच चूक नाही. जर तुम्ही घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मुलांशी चर्चा करता तर यात काहीही चुकीचं नाही.
आणि म्हणूनच आपण एक सामान्य पातळीवरील व्यक्ती आहोत आणि अधिकांश लोक सामान्य पातळीचेच असतात. असाधारण लोक खूपच कमी असतात. परंतु साधारण व्यक्ती जेव्हा असाधारण काम करतात तेव्हा ते जेव्हा एखाद्या उंचीवर पोहोचतात तेव्हा ते साधारणतेचे सर्व मापदंड तोडून वर निघून जातात. आणि म्हणूनच आपल्याला कधीच हा विचार करायचा नाही. तुम्ही संपूर्ण जगात बघा, अधिकांश व्यक्ती ज्या यशस्वी झाल्या आहेत त्या कोण आहेत? त्या देखील कधी काळी सर्वसाधारण व्यक्तीच होत्या. ते असाधारण काम करून इथवर पोहोचले आहेत. तुम्ही पाहिलं असेल, सध्या सगळीकडे संपूर्ण जगाच्या आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा सुरू आहे. कोणता देश किती पुढे गेला, कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे. कोरोनानंतर तर हा खूप मोठा मापदंड झाला आहे. जगाकडे अर्थतज्ज्ञांची कमतरता आहे अशी स्थिती तर नाही. अनेक मोठे मोठे नोबेल पुरस्कार विजेते आहेत जे मार्गदर्शन करू शकतात. असं केलं तर आर्थिक परिस्थिती अशी होईल, तसं केलं तर आर्थिक परिस्थिती तशी होईल. कोणतीच कमतरता नाही. ज्ञानगंगा देणारे तर आजकाल प्रत्येक गल्लीत उपलब्ध आहेत आणि काही विद्वान देखील उपलब्ध आहे ज्यांनी खूप काम केलंय. परंतु आपण पाहिलंय की आज संपूर्ण जगात जी आर्थिक तुलना होत आहे त्यामध्ये भारताकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. तुम्ही 2-3 वर्षांपूर्वी पाहिलं असेल, आमच्या सरकारविषयी असंच लिहिलं जायचं की यांच्याकडे कोणी अर्थतज्ज्ञ नाही, सगळे सर्वसाधारण लोक आहेत. पंतप्रधानांना देखील अर्थव्यवस्थेविषयी काहीही ज्ञान नाही असंच लिहिलं जायचं. तुम्ही वाचलं होतं की नाही असं? परंतु जगात आज तोच देश ज्याला सर्वसाधारण म्हणून संबोधलं जायचं, तो देश आज संपूर्ण जगात चमकतो आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आपण असाधारण नाही या तणावाखाली तुम्ही कधीच राहू नका. आणि दुसरी बाब म्हणजे, तुम्ही जरी सर्वसाधारण जरी असलात तरी तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी असाधारण गोष्ट नक्की असणार. आणि जे असाधारण आहे त्यांच्यामध्ये देखील काहीतरी सर्वसाधारण गोष्ट असणार. देवाने प्रत्येकाला एक अभूतपूर्व शक्ती प्रदान केली आहे. फक्त तुम्हाला ती ओळखायची आहे, त्याला खत पाणी घालायचं आहे. मग तुम्ही वेगानं प्रगती कराल, हा माझा विश्वास आहे. धन्यवाद. चंडीगड येथील मन्नत बाजवा हिनं आगळा वेगळा प्रश्न विचारला जो तिच्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांच्या मनात येत असावा. ती म्हणाली की जेव्हा मी स्वतःला तुमच्यासारख्या एखाद्या प्रतिष्ठित पदावर ठेवून कल्पना करते, जिथे भारतासारख्या देशाला चालवणं, जिथे एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि जिथे स्वतःचं मत मांडणाऱ्या लोकांची काहीच कमतरता नाही, तुमच्याबद्दल नकारात्मक मत असणारी देखील लोक आहेत, ते तुम्हाला प्रभावित करतात का? जर करतात तर तुम्ही स्वतःवरील शंकेच्या भावनेचं निराकरण कसं करता? या बाबतीत मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. असाच काहीचा प्रश्न दक्षिण सिक्कीम येथील DAV पब्लिक स्कूलमधील 11वीची विद्यार्थिनी अष्टमी सेन हिला देखील पडला होता. तिने विचारलं की जेव्हा विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यमं तुमच्यावर टीका करतात त्यावेळी तुम्ही त्यांचा सामना कसा करता? कारण मी माझ्या पालकांच्या तक्रारी आणि निराशाजनक वक्तव्यांचा सामना करू शकत नाही. त्याचप्रमाणे श्री हडालाबाद हायस्कूल, जिल्हा अहमदाबाद, गुजरात येथील 12वीची विद्यार्थिनी कुमकुम सोलंकी हिनं आभासी माध्यमातून विचारलेला प्रश्न होता. ती म्हणाली की तुम्ही एवढी मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान आहात, ज्यांना अनेक समस्यांना, प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तुम्ही या समस्यांचा सामना कसा करता? कृपया याविषयी मला मार्गदर्शन करा. याच क्रमात बंगळुरू येथील व्हाईट हिल हायस्कूलमधील 12वीचा विद्यार्थी आकाश दरेरा याचा प्रश्न होता. तो म्हणाला, माझी आजी कविता मखिजा नेहमीच मला तुमच्याकडून शिकण्याचा सल्ला देते की कशा प्रकारे विरोधी पक्षाने तुमच्यावर केलेली प्रत्येक टीका, प्रत्येक आरोपाला तुम्ही एक टॉनिक आणि संधी म्हणून बघता. तुम्हाला हे कसं शक्य होतं मोदीजी? कृपया तुम्ही आम्हा युवकांना देखील याबाबत प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही देखील आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी होऊ. मन्नत, अष्टमी, कुमकुम आणि आकाश या चौघांच्या प्रश्नांचं एकत्रित उत्तर देताना माननीय पंतप्रधान म्हणाले,
तुम्ही लोक परीक्षा देता आणि घरी आल्यावर जेव्हा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बसता, जर शिक्षकांसोबत चांगले संबंध असतील तर त्यांच्यासोबत बसता. एखाद्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता नाही आलं, त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया असते की अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न होता. असंच घडतं ना? हे पण अभ्यासक्रमाबाहेरील आहे, परंतु मला अंदाज आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे. जर तुम्ही मला यात जोडलं नसतं तर तुम्ही तुमची बाब अजून योग्य प्रकारे मांडू शकला असता. परंतु तुम्हाला माहिती आहे की तुमचे कुटुंबीय देखील हे ऐकत आहेत, त्यामुळे एकदम स्पष्ट बोलण्यात धोका आहे. त्यामुळे तुम्ही खूप हुशारीने यात मला गोवलं आहे. हे बघा, जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, माझी एक धारणा आहे आणि माझ्यासाठी हा विश्वासाचा भाग आहे. समृद्ध लोकशाहीसाठी टीका हे एक शुद्धी यज्ञ आहे, हे मी मानतो. टीका हे समृद्ध लोकशाहीसाठी आवश्यक अट आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल, तंत्रज्ञानात ओपन सोर्स तंत्रज्ञान असतं. माहिती आहे ना? ओपन सोर्स असतं जिथे सर्वजण आपल्या गोष्टी ठेवतात आणि ओपन सोर्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला परवानगी दिली जाते की पहा, आम्ही हे केलं आहे आणि आता आम्ही इथे जाऊन अडकलो आहोत. काही कमतरता असू शकतात. तेव्हा लोक जिथे आपापल्या परीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गोष्टी टाकतात आणि अनेक लोकांच्या प्रयत्नांमधून ते एक समृद्ध सॉफ्टवेअर तयार होतं. आजकाल सध्या ओपन सोर्स एक शक्तिशाली माध्यम बनलं आहे. त्याच प्रकारे काही कंपन्या आपले उत्पादनं बाजारात ठेवतात आणि त्यातील कमतरता शोधून दाखवणाऱ्याला बक्षीस देण्याचं आव्हान देतात. याचा अर्थ हा होतो की प्रत्येकाला वाटतं की कमतरतांपासून मुक्ती मिळाली पाहिजे, परंतु त्या कोणी दाखवल्या तर ते शक्य होईल ना. परंतु कधीकधी काय होतं, टीका करणारा कोण आहे त्यावर सगळ्या गोष्टी निर्भर होतात. जसं की तुमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धा आहे आणि तुम्ही छान वेशभूषा करून गेलात आणि तुमचा एक अतिशय चांगला मित्र आहे ज्याचं म्हणणं तुम्हाला नेहमी चांगलं वाटतं आणि तो म्हणाला, अरे तू हे काय घालून आलायस, हे चांगलं दिसत नाहीये. त्यावर तुमची एक प्रतिक्रिया असेल. आणि एक विद्यार्थी असा आहे जो तुम्हाला फारसा आवडत नाही. त्याला पाहिल्यावर तुम्हाला नेहमी नकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. तुम्हाला त्याचं म्हणणं आवडत नाही आणि त्यानं जर म्हटलं की बघा हा काय घालून आलाय, असा पोशाख करतात का, तेव्हा तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल. का? कारण जो आपला असतो त्यानं जर काही सांगितलं तर तुम्ही त्या गोष्टीला सकारात्मकरित्या घेता. परंतु तुमच्या नावडत्या व्यक्तीनं तुम्हाला तीच गोष्ट सांगितली तर तुम्हाला त्याचा राग येतो आणि तुम्ही म्हणता, तू कोण आहेस मला सांगणारा, माझी मर्जी. असंच घडतं ना. त्याच प्रकारे तुम्ही टीका करणाऱ्यांना त्यांची सवयच असते ती. त्यांना तुम्ही एका पेटीत टाकून द्या. डोक्याला जास्त ताण देऊ नका. त्यांचा हेतू वेगळा. आता घरात टीका होते का? मला वाटतं काहीतरी चुकत आहे. घरात टीका होत नाही हा दुर्भाग्याचा विषय आहे. टीका करण्यासाठी आई-वडिलांना देखील खूप अभ्यास करावा लागतो. तुमची पडताळणी करावी लागते. तुमच्या शिक्षकांना भेटावं लागतं. तुमच्या मित्रांच्या सवयी जाणून घ्याव्या लागतात. तुमची दिनचर्या समजून घ्यावी लागते. तुमचा पाठलाग करावा लागतो. मोबाईल फोनवर तुम्ही किती वेळ घालवत आहात, तुमचा स्क्रीन टाईम किती आहे. आई-वडील खूप बारकाईने या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करतात. त्यानंतर तुमचा चांगला मूड बघून तुम्ही एकटेच आहात ना हे बघून तुम्हाला प्रेमाने सांगतात की तुझ्यात इतकी चांगली क्षमता आहे, इतकं सामर्थ्य आहे, हे इथे वाया का घालवतोयस. तेव्हा योग्य ठिकाणी त्याची नोंद होते. अशी टीका योग्य ठिकाणी कामी येते. परंतु आजकाल आई वडिलांना वेळच नाही. ते टीका नाही करत, ते मुलांची अडवणूक करतात आणि तुम्हाला जो राग येतो ना तो याच अडवणुकीचा येतो. काही पण करा, जेवायला बसल्यावर काही पण बोलतात. खाल्लं तरी बोलतात, नाही खाल्लं तरी बोलतात. असंच घडतं ना. हे बघा, आता तुमचे आई वडील आज घरी गेल्यावर तुम्हाला पकडतील. अडवणूक आहे ती, काही टीका नाही. आता मी आई वडिलांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलांच्या हितासाठी ही अडवणूक करणं थांबवा. यातून तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य घडवू शकत नाही.
त्याहून अधिक म्हणजे मुलाचा मूड खूप चांगला आहे, त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे आणि तुम्ही सकाळीच काहीतरी बोललात की दूध थंड झालं, तू दूध पीत का नाहीयेस? तुम्ही सुरू झालात, तू तर असाच आहेस, तो अमका बघ कसा वागतो, तो आईने सांगितल्या दूध पितो. मग त्याला राग येतो, त्याच्या दिवसभराच्या कामाची वाट लागते. आणि म्हणूनच आम्ही संसदेत, तुम्ही कधी संसदेमधील वादविवाद पाहिला असेल, संसद वाहिनीच्या माध्यमातून काही लोक संसदेत भाषण देण्यासाठी खूप उत्तम तयारी करून येतात, परंतु समोरील विरोधी पक्षाला तुमचं मानसशास्त्र माहीत असतं. त्यावेळी कोणीतरी बसल्या बसल्या काहीतरी टिप्पणी करतं, त्याला माहीत असतं की त्याने केलेली टिप्पणी अशी आहे की समोरचा नक्कीच प्रतिक्रिया देणार. त्यावेळी आमच्या खासदाराला वाटतं की या क्षणी यानं केलेली टिप्पणी अधिक महत्त्वाची आहे आणि अशावेळी तो जे तयारी करून आला आहे ते बाजूला राहतं आणि तो त्याच्या टिप्पणीला उत्तर देत बसतो आणि स्वतःची वाट लावून घेतो. आणि जर त्यानं खेळीमेळीच्या वातावरणात टिप्पणीला उत्तर देत दुसऱ्या सेकंदाला आपल्या विषयाला लगेच सुरुवात केली तर त्याला केंद्रित क्रियेचं फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला आपलं लक्ष केंद्रित ठेवलं पाहिजे. दुसरी बाब म्हणजे टीका करण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, त्याचं विश्लेषण करावं लागतं, तुलना करावी लागते, भूतकाळाची पडताळणी करावी लागते, वर्तमान काळ पाहावा लागतो, भविष्य काळ पाहावा लागतो, खूप मेहनत करावी लागते, तेव्हा टीका करणं शक्य आहे. आणि म्हणूनच आजकाल शॉर्टकटचे दिवस आहेत. अधिकांश लोक आरोप करतात, टीका नाही करत. आरोप आणि टीका यामध्ये खूप मोठी दरी आहे. आरोपांना टीका समजू नका. टीका आपल्याला समृद्ध करते. आरोप लावणाऱ्या व्यक्तींना फार महत्त्व देणं गरजेचं नाही, वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही, परंतु टीकेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. टीकेला नेहमीच महत्त्व द्या. ती आपलं आयुष्य घडवण्यात खूप मदत करते. आणि जर आपण प्रामाणिक आहोत आणि आपण प्रामाणिकपणे सत्याच्या बाजूने काम केलं आहे, समाजासाठी काम केलं आहे, ठोस हेतूनं काम केलं आहे, तर मित्रांनो, आरोपांची पर्वा करू नका. मला वाटतं ती तुमची खूप मोठी ताकद बनू शकते. खूप खूप धन्यवाद. शासकीय उच्चतर माध्यमिक शाळा भोपाळच्या 10वीचा विद्यार्थी दीपेश महिवाल याचा प्रश्न होता की आजकाल विद्यार्थ्यांमध्ये आभासी खेळ आणि इंस्टाग्रामची सवय असणं ही एक सामान्य बाब झाली आहे. अशावेळी अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं, तसंच लक्ष विचलित न करता आपल्या अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं, याबद्दल त्याला मार्गदर्शन हवं होतं. आभासी माध्यमातूनच प्रश्न विचारला 10वीचा विद्यार्थी आदिताब गुप्तानं. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे आपले लक्ष अधिक विचलित होत आहे. आपलं लक्ष अभ्यासावर कमी आणि सामाजिक माध्यमांवर जास्त असतं. हा प्रश्न आहे की आम्ही सामाजिक माध्यमांऐवजी अभ्यासावर जास्त लक्ष कसं केंद्रित करावं, कारण तुमच्या वेळी लक्ष विचलित करणारी इतकी माध्यमं नव्हती जितकी आमच्या काळात आहेत. दिल्ली येथील 10वीची विद्यार्थिनी कामाक्षीचा प्रश्न असा की परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ नये म्हणून कोणते मार्ग अवलंबावे. तसंच TPS बंगळुरू दक्षिण येथून मनन मित्तलने विचारले की ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, जसे की ऑनलाईन गेम वगैरे. आम्ही यापासून कसे वाचावे. या चारही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय मोदीजी म्हणाले, सर्वात आधी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही स्मार्ट आहात की गॅजेट स्मार्ट आहात. कधी कधी तर वाटतं की तुम्ही स्वतःहून अधिक तुम्ही गॅजेटला स्मार्ट समजता आणि चुकीची सुरुवात तिथूनच होते. तुम्ही विश्वास ठेवा, ईश्वराने तुम्हाला अपार शक्ती प्रदान केली आहे. तुम्ही स्मार्ट आहात. गॅजेट तुमच्याहून स्मार्ट होऊ शकत नाही. तुम्ही जितके स्मार्ट असाल तितका गॅजेटचा योग्य वापर होईल. तुम्ही करू शकता. ते एक साधन आहे जे तुम्हाला एक नवीन वेग प्रदान करतं. हे जर आपल्याला कळलं तर कदाचित तुमची यातून सुटका होईल. दुसरं म्हणजे देशासाठी खूप मोठा चिंतेचा विषय आहे.
मला कोणीतरी सांगत होतं की भारतात लोक सरासरी 6 तास स्क्रीनवर वेळ घालवतात. 6 तास. जे याचे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बाब आहे. जेव्हा मोबाईल फोनवर टॉक टाईम असायचा त्यावेळी सरासरी 20 मिनिटे जायची. परंतु जेव्हापासून स्क्रीन आणि त्याहून अधिक म्हणजे रील काय होतं, एकदा सुरू केल्यानंतर आपण त्यातून बाहेर निघतो का? काय होतं? नाही बोलणार. अच्छा, तुम्ही कोणी रील पाहत नाही का? नाही बघत ना? मग लाजताय का? बोला ना, निघता का त्यातून बाहेर? हे बघा, आपलं सृजनात्मक वय आणि आपल्या सृजनात्मकतेचे सामर्थ्य जर भारतात सरासरी 6 तास स्क्रीनमध्ये जातात तर हा खूपच चिंतेचा विषय आहे. एक प्रकारे गॅजेट आपल्याला गुलाम बनवतात. आपण त्याचे गुलाम बनून जगू शकत नाही. ईश्वरानं आपल्याला एक स्वतंत्र अस्तित्व दिलं आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व दिलं आहे आणि म्हणूनच आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे की मी याचा गुलाम तर होत नाही ना. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कधी पण पाहिलं असेल, माझ्या हातात क्वचितच कोणी मोबाईल फोन पाहिला असेल. मी का स्वतःला सांभाळून ठेवलं आहे? मी सक्रिय खूप आहे, परंतु त्यासाठी मी एक वेळ निश्चित केली आहे. त्या वेळेपलीकडे मी जास्त वापर करत नाही आणि म्हणूनच मी लोकांना पाहिलंय की खूप चांगली बैठक सुरू आहे आणि थोडंसं व्हायब्रेशन आलं की असे काढून बघतो. मला असं वाटतं की आपण या गॅजेटचे गुलाम होणार नाही, म्हणून आपण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याहून जी माझ्या कामाची गोष्ट आहे मी त्यापर्यंतच मर्यादित राहीन. मी तंत्रज्ञानाचा उपयोग करेन. मी तंत्रज्ञानापासून पळणार नाही, परंतु मी माझ्या आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग करणार. आता समजा तुम्ही ऑनलाईन डोसा बनवण्याची पाककृती वाचली, तासनतास घालवलेत, कोणते साहित्य आहेत ते पाहिले. तुमचं पोट भरेल का? नाही भरणार ना. त्यासाठी डोसा बनवून खायला लागेल ना. आणि म्हणूनच गॅजेट जी माहिती तुम्हाला देतं त्याने तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. तुमच्या आतील सामर्थ्य तुम्ही पाहिलं असेल, पूर्वीच्या काळी मुलं अगदी आरामात पाढे पाठ करायचे, पाढे बोलायचे आणि अगदी सहज बोलायचे. मी पाहिलंय भारतातील जी मुलं परदेशात जातात तेव्हा परदेशातील लोकांना खूप आश्चर्य वाटायचं की हा कसे इतके पाढे बोलतो. त्याला काही वाटायचं नाही. आता तुम्ही बघा हळूहळू काय परिस्थिती ओढवली आहे. आपल्याला पाढे बोलणारा मुलगा शोधावा लागतो का? कारण त्याला आता मिळालं आहे हे गॅजेट. झालं काम. म्हणजेच आपण आपली क्षमता कमी करत आहोत. आपल्याला आपली क्षमता कमी न करता क्षमता वाढवायची आहे. यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक प्रयास करावा लागेल, नाहीतर हळूहळू सगळं संपून जाईल. आपण निरंतर स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे. मला हे येतं की नाही. नाहीतर सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेची इतकी व्यासपीठं उपलब्ध आहेत, तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तिथे जा, चॅटवर गेलात तर तुम्हाला जगभरातील गोष्टी उपलब्ध होतात. आता तर गुगलपेक्षा एक पायरी पुढे गेलो आहोत. तुम्ही जर त्यात अडकलात तर तुमची सृजनात्मकता संपून जाईल. आणि माझी विनंती आहे की तुम्ही दुसरे आपल्याकडे जे आरोग्यशास्त्र आहे, जे पुरातन आरोग्यशास्त्र आहे, त्यामध्ये उपवासाची परंपरा आहे. तुम्हाला जर थोडं बरं वाटत नसेल तर तुम्ही उपवास करा. आपल्या देशात काही धर्म, काही परंपरांमध्ये देखील उपवास केले जातात. आता वेळ बदलली आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला आठवड्यातील काही दिवस किंवा दिवसातील काही तास हा तंत्रज्ञानाचा उपवास करू शकता का? ते तास तुम्ही त्याच्याजवळ जाणारच नाही. तुम्ही पाहिलं असेल, अनेक कुटुंब आहेत जिथे 10वी-12वीचे तणावपूर्ण वातावरण असतं. कुटुंबातले सदस्य सर्व कार्यक्रम निश्चित करतात. पुढील वर्षी काही नाही, तो 10वीला आहे. पुढील वर्षी काही नाही, तो 12वीला आहे. हेच सुरू असतं घरात. आणि नंतर टीव्ही देखील बंद करतात. का? तर 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे. आपण इतकं जागरूक असतो की आपण टीव्ही तर बंद करतो, पण आपण हे ठरवू शकतो का अमुक एक दिवस माझा डिजिटल उपवास असेल.
डिजिटल उपकरण वापरणार नाही, मी कशालाच हात लावणार नाही. त्यातून जो फायदा होतो त्याचे निरीक्षण करा. हळूहळू तुम्हाला त्याची वेळ वाढवण्याची इच्छा होईल. त्याच प्रकारे आम्ही पाहिलंय की आपली कुटुंब लहान होत चालली आहेत. आता कुटुंब देखील या डिजिटल जगात अडकत आहेत. एकाच घरात आई, मुलगा, वडील, भाऊ, बहीण सगळे राहत आहेत, पण एकाच खोलीत तो त्याला व्हॉट्सअप करतोय. मी तुमचीच गोष्ट सांगतोय ना. आई देखील वडिलांना व्हॉट्सअप करतेय. तुम्ही पाहिलं असेल घरात सगळे एकत्र बसले आहेत, परंतु प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गर्क आहे. तो तिथे बघतोय, हा इथे बघतोय. हेच झालं आहे ना. मला सांगा कुटुंब कसं चालेल? पूर्वी बसमध्ये, ट्रेनमध्ये लोक गप्पा मारायचे. आता तर जर कनेक्टिव्हिटी मिळाली तर पहिलं काम हेच आहे की लगेच मोबाईल बघायचा. जसं काही जगभरातलं काम यांच्याचकडे आहे. जसं काही हे केलं नाही तर जग थांबेल. हा जो आजार आहे, त्यांना आपल्यातला हा जो आजार आहे ओळखायला शिकलं पाहिजे. आम्ही जर हा आजार ओळखला तर आपण या आजारातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की घरात देखील तुम्ही एक जागा निश्चित करू शकता का? घरी जाऊन आजच ठरवा एक जागा. ही जी जागा आहे ती नो टेक्नॉलॉजी झोन असेल, म्हणजे जिथे तंत्रज्ञानाला प्रवेश नाही. तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर मोबाईल तिथे ठेवून या. म्हणजे तिथे तंत्रज्ञानाला प्रवेश नाही. तुम्हाला जर तिथे यायचं असेल तर मोबाईल दूर ठेवून या आणि तिथे आरामात बसून गप्पा मारायच्या. नो टेक्नॉलॉजी झोन घरात देखील एक जागा निश्चित करा. देवघर असताना तसंच बनवा. जर इथे यायचं आहे तर जा, मोबाईल बाहेर ठेवून या. बघा, हळूहळू तुम्हाला आयुष्य जगण्यातील आनंद मिळायला सुरुवात होईल. आनंद मिळाला तर तुम्ही त्याच्या गुलामीतून बाहेर याल. खूप खूप धन्यवाद. जम्मूच्या गव्हर्नमेंट मॉडर्न हायस्कूल सुजवान येथील 10वीची विद्यार्थिनी निदा आणि शहीद नायक राजेंद्र सिंग मौलर संस्कृती वरिष्ठ माध्यमिक विद्यालय पलवल हरियाणा येथील 12वीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रशांत आणि त्याच्याच प्रमाणे देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांना परीक्षा निकालांवर तणावाचा प्रभाव या विषयावर मार्गदर्शन करताना माननीय पंतप्रधान मोदीजी म्हणाले, परीक्षेचे जे निकाल येतात त्यानंतर जो तणाव असतो त्याचं मूळ कारण एकतर आम्ही जेव्हा परीक्षा देऊन घरी येतो तेव्हा घरच्या लोकांना अशा थापा मारल्या की माझा पेपर तर शानदार गेला, मला तर 90% गुण मिळतील हे निश्चित आहे. आपण खूप चांगली परीक्षा देऊन आलो तर घरच्या लोकांची एक मानसिकता बनते आणि आम्हालाही असं वाटतं की शिव्या खायच्याच आहे तर महिनाभरानंतर खाऊया. आता तर सांगूया त्यांना. आता त्याचा निकाल काय येतो की सुट्ट्यांचा जो कालावधी असतो, कुटुंबानं असं मानलेलं असतं की तुम्ही सत्य बोलत आहात आणि तुम्ही चांगला निकाल आणणारच आहात, असं ते धरून चालतात. ते आपल्या मित्रपरिवारात सांगायला सुरुवात करतात की त्याने यावेळी अत्यंत चांगले पेपर दिलेत, खूप जास्त मेहनत करत होता, कधी खेळायलाही जात नव्हता, कधी नातेवाईकांकडे लग्न समारंभाला जात नव्हता. ते जोडत जातात. परीक्षेचा निकाल येईपर्यंत त्यांनी असं वातावरण तयार केलेलं असतं की हा तर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकापेक्षा मागे राहणारच नाही. आणि जेव्हा निकाल येतो 40-45% गुण येतात तर घरात रणकंदन माजतं. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की आम्ही सत्याचा सामना करण्याची सवय सोडू नये. किती दिवसपर्यंत आम्ही असत्याच्या आधारे जगू शकतो याचा स्वीकार करायला हवा की हां, मी आज गेलो पण माझी परीक्षा काही चांगली गेली नाही. मी प्रयत्न केले होते पण चांगले पेपर गेले नाहीत. पहिल्यांदाच जर तुम्ही हे सांगितलं आणि समजा 5 गुण जास्तीचे आले तर आपण पाहिलं असेल की घरात तणाव होणार नाही. तू तर म्हणत होतास की पेपर खूप खराब गेला, तू तर चांगले गुण घेऊन आलास. स्टँडर्ड, तो जो मानदंड आहे तो सेट होतो, त्यामुळे चांगलं वाटतं. दुसरं तणावाचं कारण आहे आपल्या मेंदूत आपले मित्र भरलेले असतात. तो असं करतो तर मी असं करेन, तो असं करेल तर मी असं करेन. वर्गात एक खूपच हुशार विद्यार्थी असतो,
आपणही हुशार असतो. थोडा कमी जास्तीचा फरक असतो. दिवस रात्र आम्ही त्या स्पर्धेच्या भावनेत जगत असतो. तणावाचं हेही एक कारण आहे. आम्ही आपल्या स्वतःसाठी जगावं, आपल्याच जगावं, आपल्या लोकांकडून शिकत शिकत जगावं. सर्वांकडून शिकलं पाहिजे, परंतु आपल्या आतील सामर्थ्यावर जोर दिला पाहिजे. जर आपण हे करत असू तर तणावापासून मुक्तीची शक्यता वाढते. दुसरं, जीवनाप्रती आमचा विचार काय आहे. ज्या दिवशी आम्ही हे मानतो की ही परीक्षा गेली याचा अर्थ जीवन संपलं, तर तणाव सुरू होणारच होणार. जीवन कोणत्या एका थांब्यावर थांबत नाही. जर एक थांबा सुटला तर दुसरी गाडी येईल आणि दुसऱ्या एखाद्या मोठ्या स्थानकावर घेऊन जाईल. आपण चिंता करू नका. परीक्षा म्हणजे जीवनाचा अंत होत नाही. आमची आपली परीक्षा झाली पाहिजे. आम्ही स्वतःच स्वतःला आजमावून पाहू, आपल्या स्वतःला सिद्ध करू. हा आमचा प्रयत्न असायला पाहिजे. पण आम्हाला या तणावापासून मुक्तीचा मनात संकल्प केला पाहिजे. जे आव्हान येईल, मला जीवन जगण्याची पद्धती माहीत आहे, मी याही आव्हानाचा निपटारा करेन. जर आपण हे करू शकलात तर सारं काही सहज होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारच्या परिणामांच्या तणावाला कधीकधी इतकं मनावर घेण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. मध्य प्रदेश भोपाळची ऋतिका घोडके आणि तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील अक्षराला बहुभाषिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करताना माननीय पंतप्रधान म्हणाले, फारच चांगला प्रश्न विचारला आपण. जसं मी सुरुवातीला सांगत होतो, बाकीच्या गोष्टी सोडून थोडा फोकस करा, फोकस्ड व्हा. पण हा असा प्रश्न आहे की ज्यात मी सांगतो की आपण जरा एक्स्ट्रोव्हर्ट व्हा. थोडंफार एक्स्ट्रोव्हर्ट होणं खूप आवश्यक आहे. आणि मी यासाठी सांगतो की भारत वैविध्यपूर्णतेने भरलेला देश आहे. आम्ही हे अभिमानानं सांगू शकतो की आमच्याकडे शेकडो भाषा आहेत, हजारो बोलीभाषा आहेत. ही आमची श्रीमंती आहे, आमची समृद्धी आहे. आम्हाला आपल्या या समृद्धीवर गर्व असला पाहिजे. कधीकधी आपण पाहिलं असेल की एखादा परदेशी व्यक्ती आपल्याला भेटतो आणि त्याला असं समजलं की आपण भारताचे रहिवासी आहोत. तर आपण पाहिलं असेल, त्याला थोडा देखील भारताचा परिचय असेल तर तो तुम्हाला नमस्ते करेल, नमस्ते बोलेल. उच्चारात थोडीफार चूक होईल पण तो बोलेल. जसं तो नमस्ते बोलेल, आपले कान टवकारले जातील. त्याला पहिल्याच फेरीत आपलेपणा जाणवू लागेल. अच्छा, एक परदेशी व्यक्ती नमस्ते म्हणतोय याचा अर्थ संपर्काची किती मोठी ताकद आहे याचं हे उदाहरण आहे. इतक्या मोठ्या देशात आपण राहतो. आपण कधी विचार केलात का की शौका खातर जसं आपण मनाशी म्हणतो की मी तबला शिकेन, कधी मी विचार करतो की मी बासरी शिकेन, मी सतार शिकेन, मी पियानो शिकेन, असं मनात येतं की नाही? ती ही एक आमची अतिरिक्त कृती विकसित होते की नाही? जर हे होत असेल तर मनापासून आपल्या शेजारपाजारच्या राज्यांची एखादी दुसरी भाषा शिकण्यात काय जातं? प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही केवळ भाषा शिकतो याचा अर्थ व्यवहारातील काही वाक्य शिकतो असं नाही. तेथील अनुभवांचं जे सारं असतं, एक एक भाषेची जेव्हा अभिव्यक्ती होणं सुरू होतं तर त्याच्या मागे हजारो वर्षांचा एक अविरत, अखंड आणि अविचल एक प्रवाह असतो. अनुभवाचा प्रवाह असतो, चढ उतारांचा प्रवाह असतो, संकटांचा सामना करताना समोर आलेला प्रवाह असतो. तेव्हा कुठे एक भाषा अभिव्यक्तीचं रूप घेते. आम्हाला जेव्हा भाषेची माहिती होते तेव्हा तर आपल्याला त्या हजारो वर्षांच्या जुन्या जगात प्रवेश करण्याचं दार उघडलं जातं. आणि म्हणून कुठलंही मनावर दडपण न घेता, कुठलंही ओझं न घेता आम्हाला भाषा शिकली पाहिजे. मला नेहमीच दुःख होतं, खूप दुःख होतं. आमच्या देशात कुठे एखादं स्मारक असेल दगडाचं बनलेलं, किंवा कुणी आम्हाला हे सांगेल की 2000 वर्ष जुनं आहे, तर आम्हाला अभिमान वाटतो की नाही? इतकी शानदार गोष्ट 2000 वर्षांपूर्वी होती, अभिमान वाटतो की नाही? कोणालाही अभिमान वाटेल. हा विचार येतो की नाही की कोणत्या कोपऱ्यात आहे हे? अरे 2000 वर्षांपूर्वीचं आहे. आमच्या पूर्वजांना किती ज्ञान असेल. आता मला हे सांगा की जगातील सर्वात प्राचीन भाषा,
जगातील सर्वात प्राचीन भाषा केवळ भारतातली नाही, जगातील सर्वात प्राचीन भाषा ज्या देशाकडे असेल त्या देशाला अभिमान वाटला पाहिजे की नाही? छाती ताठ करून जगाला सांगितलं पाहिजे की नाही की विश्वातील सर्वात प्राचीन भाषा आमच्याकडे आहे? सांगितलं पाहिजे की नाही? आपल्याला माहिती आहे का, आमची तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे, सर्व जगातली. इतकी मोठी देणगी या देशाकडे आहे, इतका मोठा गौरव या देशाकडे आहे. छाती ताठ करून आम्ही सांगत नाही. गेल्या वेळेस माझं जेव्हा योनोमध्ये भाषण झालं तेव्हा मी मुद्दाम काही तमिळ गोष्टी सांगितल्या, कारण मी जगाला सांगू इच्छित होतो की मला अभिमान आहे, तमिळ भाषा जगातली श्रेष्ठ भाषा, जगातली सर्वात जुनी भाषा माझ्या देशातली आहे. आम्हाला अभिमान बाळगायला हवा. आता बघा, उत्तर भारतातील व्यक्ती डोसा खातो की नाही, सांबार सुद्धा मजेनं खातो, तेव्हा तर त्याला उत्तर दक्षिण काही दिसत नाही. दक्षिणेत आपण गेलो तर तिथे परोठे भाजीही मिळते, पुरी भाजीही मिळते, अत्यंत आवडीने लोक खातात. कोणताही तणाव तिथे नसतो, काही व्यत्यय नसतो. जितक्या सहजतेनं बाकी आयुष्य येतं तितक्याच सहजतेनं. माझी तर इच्छा आहे की प्रत्येकानं आपल्या मातृभाषेच्या शिवाय भारतातील कोणती ना कोणती भाषा, काहीतरी वाक्य आली पाहिजेत. आपण पाहाल की आपल्याला आनंद वाटेल जेव्हा अशा व्यक्तीला भेटाल. एखादं वाक्यही जर आपण त्याच्या भाषेत बोललात तर एकदम आपलेपणा वाटेल. आणि म्हणून भाषेला ओझं म्हणून घेऊ नका. मला आठवतं, मी खूप वर्षांपूर्वी सामाजिक कार्याला लागलो होतो. मी पाहिलंय की मुलांमध्ये भाषेला पकडण्याची अत्यंत आश्चर्यकारक शक्ती असते. अत्यंत वेगानं ते भाषा आत्मसात करतात. आमच्या शेजारी एक मजूर कुटुंब होतं अहमदाबादमध्ये. मी कधीकधी त्यांच्याकडे जेवायला जात असे. तिथे एक मुलगी होती. ती अनेक भाषा बोलत असे. का? कारण एकतर ती मजुरांची वसाहत होती, तर 18 पगड जातीची होती. तिची आई केरळची होती, वडील बंगालचे होते. 18 पगड जातींचा भाग असल्यानं हिंदी ही भाषा होती. शेजारी एक कुटुंब मराठी होतं आणि शाळा गुजराती होती. मला अत्यंत आश्चर्य वाटायचं की ती 7-8 वर्षांची मुलगी बंगाली, मराठी, मल्याळी, हिंदी इतकी जलद गतीनं अत्यंत चांगली भाषा बोलत होती. आणि घरी जर 5 लोक बसले असतील तर कुणाशी बोलायचं असेल तर बंगालीत बोलेल, दुसऱ्याशी संवाद करेल तर मल्याळीमध्ये करेल, एकाशी गुजरातीत बोलेल. 8-10 वर्षांची मुलगी होती. तिची प्रतिभा खुलून येत होती. आणि माझा तर आपल्याला हा आग्रह राहील की आम्हाला आपल्या वारसावर, आणि मी मागेही सांगितलं होतं पंचप्राणांची गोष्ट, आमच्या वारसावर आम्हाला गर्व असला पाहिजे. आणि आम्हाला याचा गर्व असला पाहिजे की आमच्या पूर्वजांनी अशी भाषा आम्हाला दिली आहे. हा प्रत्येक भारतीयाला याचा गर्व असला पाहिजे, भाषेवर गर्व असला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कटक येथील शिक्षिका सुनैना त्रिपाठी यांना विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याविषयक आणि शिक्षणात रस घेण्याबाबत मार्गदर्शन करताना माननीय पंतप्रधान. हा प्रश्न शिक्षकाचा होता, बरोबर आहे ना? पहा, आजकाल असा अनुभव येतो की शिक्षक आपल्यातच हरवलेले असतात. आता तर मी अर्ध वाक्यच बोललो तर तुम्ही पकडलं. 20 मिनिटं 30 मिनिटं अभ्यासक्रम बोलायचा आहे तर फाड फाड बोलून टाकतात. आणि जर कोणी इकडे तिकडे हलेल तर मी तर माझ्या लहानपणीचे अनुभव सांगतो. आजकालचे शिक्षक तर चांगले असतात, माझ्या काळात कदाचित असं होत नसे. म्हणून मला शिक्षकांवर टीका करण्याचा अधिकार नाही. परंतु कधीकधी मी पाहिलं होतं की शिक्षक जे तयारी करून येतात आणि जर ते विसरले तर त्यांना असं वाटू द्यायचं नसतं की मुलांच्या लक्षात ही गोष्ट यावी. मुलांपासून ती गोष्ट लपवू पाहतात. एखाद्या मुलाला उठवून ते विचारतात, ए तू उभा राहा, असं का बसलास, असं का करतोयस? पूर्ण 5-7 मिनिटं त्यातच घालवतील. इतक्यात विषय आठवला तर गाडी परत येईल रुळावर. नाहीतर कोणी हसलं तर त्यालाच पकडतील. तू का हसतोस? अच्छा, आजही असंच होतं. नाही, असं होत नसेल. आता तर शिक्षक खूप चांगले असतात. आपण पाहिलं असेल की शिक्षक आजकाल मोबाईलवर आपला अभ्यासक्रम घेऊन येतात, मोबाईल पाहून शिकवतात. असंच करतात ना? कधी बोट इकडे तिकडे दाबलं गेलं तर हातातून निसटतो ते पुस्तक. याचा अर्थ तो पूर्णपणे तंत्रज्ञानही शिकला नाही.
आवश्यक त्या 2-4 गोष्टी शिकल्या असतील, मग बोट अडकलं, मग तो मजकूर वगळला जातो आणि आता पुन्हा सापडत नाही. तो खूप परेशान होतो. थंडीतही त्याला घाम फुटतो. आता ज्याच्या आपल्या उणीवा असतात, त्याचा एक स्वभाव असतो, दुसऱ्यावर अतिरिक्त दबाव दाखवायचा, ज्यामुळे आपल्या उणीवा बाहेर येऊ शकणार नाहीत. मला असं वाटतं की आपल्या शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांबरोबर जितका आपलेपणा निर्माण करतील, विद्यार्थी आपल्या ज्ञानाची परीक्षा पाहू इच्छित नसतात. हा आमचा गैरसमज आहे की शिक्षकांच्या मनात असतं की आपल्याला जे प्रश्न विचारतात ते आपली परीक्षा घेत आहेत. बिलकुल नाही. विद्यार्थी प्रश्न विचारत असेल तर असं मानून चला की त्याच्यात जिज्ञासा आहे. आपण त्याच्या जिज्ञासेला नेहमीच उत्तेजन द्या. त्याची जिज्ञासा हीच त्याच्या जीवनातील मोठी देणगी आहे. कोणत्याही जिज्ञासूला चुकवू नका, त्याला रागावू नका. तो काय म्हणतो आहे ते सावकाश ऐका. जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही त्याला सांगा, बेटा तू खूप चांगला प्रश्न विचारलास. मी तुला घाईघाईत उत्तर दिलं तर अन्याय होईल. असं कर, आपण उद्या यावर बसू. तू माझ्या केबिनमध्ये ये, आपण चर्चा करू. मीही तुला समजावण्याचा प्रयत्न करेन की हा विचार तुझ्यात कुठून आला. मीही प्रयत्न करेन की दरम्यान मी घरी जाऊन अभ्यास करेन, गुगलवर जाईन, इकडे तिकडे जाऊन शोधून पाहीन. मी मग तयार होऊन येईन. दुसऱ्या दिवशी मी त्याला विचारेन, तुला हा विचार सुचला कसा? इतका उत्तम विचार या वयात कसा सुचला तुला? त्याला चुचकारून सांगा की खरोखर असं नाही, वास्तव हे आहे. तो त्वरित याचा स्वीकार करेल. आजही विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट अत्यंत मूल्यवान समजतो. एखादी चुकीची गोष्ट त्याला सांगितली तर ती गोष्ट त्याच्या जीवनात कायमची नोंदवली जाते. आणि म्हणून गोष्ट सांगण्याच्या अगोदर वेळ घेणं चुकीचं नाही. आम्ही नंतर सांगितलं तरीही चालतं. दुसरा शिस्तीचा प्रश्न आहे. वर्गात कधीकधी शिक्षकांना आपला रुबाब दाखवावा असं वाटतं. प्रभाव निर्माण करण्यासाठी सर्वात कच्चा जो विद्यार्थी असतो त्याला विचारतील, तू सांग तुला हा विषय समजला की नाही. तो ततपप करत राहील आणि मग त्याला झापतील, मी इतकी मेहनत करतोय, शिकवतोय आणि तुला समजत नाही. मी शिक्षक असतो तर मी काय केलं असतं. जो खूपच चमकदार विद्यार्थी आहे त्याला विचारेन की तू सांग तुला हा विषय कसा समजलाय. तो चांगल्या प्रकारे समजावून सांगेल आणि ज्याला तो समजलेला नाही तो विद्यार्थ्यांची भाषा चांगल्या प्रकारे समजेल. त्याला विषय लगेच समजेल आणि जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना मी प्रतिष्ठा देत आहे. चांगले बनण्याची स्पर्धा सुरू होईल. दुसरं, या प्रकारे जो शिस्तबद्ध नाही, लक्ष केंद्रित करत नाही, वर्गात इतर काही गोष्टी करत असतो, शिक्षकांनी जर त्याला स्वतंत्रपणे बोलवलं आणि चर्चा केली, प्रेमानं त्याच्याशी चर्चा केली, काल किती चांगला विषय होता, तू खेळत होतास, चल आज खेळ, माझ्या समोर खेळ, मलाही मजा येईल, मीही पाहीन की काय खेळत होता. हे खेळण्याचं काम नंतर करूया. तू लक्ष दिलं असतंस तर लाभ झाला असता की नाही. त्यांच्याशी संवाद साधला तर त्याला एक आपलेपणा वाटला असता. तो कधीही बेशिस्तीनं वागणार नाही. पण त्याच्या इगोला दुखावलं तर मग त्याचं लक्ष इतरत्र भटकेल. काही लोक चातुर्यही दाखवतात, कधी तीही कामाला येते. जो सर्वात खोडकर मुलगा असतो त्यालाच मॉनिटर बनवतात ना. तो मॉनिटर बनतो तेव्हा त्यालाही वाटतं की मला तर चांगलं वागावं लागेल. तो स्वतःच्या वर्तनात सुधारणा करतो. सर्वांना शिस्तबद्ध राखण्यासाठी स्वतःला जुळवून घेतो. आपल्यातील वाईट गुणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. शिक्षकांचा आवडता होण्यासाठी प्रयत्न करतो. शेवटी परिणाम हा होतो की जीवन बदलून जातं आणि त्याच्या माध्यमातून वर्गातील वातावरणही सुधारतं. मी असं मानतो की आम्हाला हातात छडी घेऊन शिस्त लावण्याचा मार्ग स्वीकारायला नको. आम्हाला आपलेपणाचा मार्गच निवडायला हवा. आपला मार्ग निवडा, तेव्हाच लाभ होईल. खूप खूप धन्यवाद. सभागृहात उपस्थित असलेल्या अभिभावक दिल्लीच्या श्रीमती सुमन मिश्रा यांनी पंतप्रधानांना सल्ला विचारला. विद्यार्थ्यांनी समाजात कसं वागायला हवं त्यावर आदरणीय मोदीजी म्हणाले, विद्यार्थ्यानं समाजात कसं वागावं
असंच विचारलं होतं ना. मला असं वाटतं की याला थोड्या वेगळ्या कक्षेत ठेवलं पाहिजे. आम्ही कोणत्या समाजाची चर्चा करत आहोत? जे आमचं भोवतालचं मंडळ आहे ते, ज्यांच्यामध्ये आम्ही उठतो बसतो ते, कधी चांगल्या वाईट विचारांमध्ये वेळ व्यतीत करतो, फोनवर तासनतास गप्पा मारतो. जर आपण या मर्यादित वर्तुळासंबंधी बोलत असाल तर मुलाला जसं आपण सांगाल तसं वर्तन करेल. इथं बूट घालून ये, इथं बूट काढ, इथं अशा पद्धतीनं वागा, इथं तशा पद्धतीनं वागा, असं आपण म्हणू शकता. परंतु वस्तुस्थिती ही आहे की त्याला घराच्या वर्तुळातच मर्यादित करून ठेवायचं नाही. समाजात त्याचा जितका व्यापक विस्तार होईल तितका होऊ दिला पाहिजे. मी कधी परीक्षा पे चर्चामध्ये म्हटलं होतं की आणखी कुठे मला आठवत नाही, मी म्हटलं होतं की 10वी-12वीच्या परीक्षेनंतर मुलाला कधी त्याच्या राज्यात त्याला म्हणा की इतके पैसे मी तुला देतो, 5 दिवसांपर्यंत तू इतकी ठिकाणं फिरून ये आणि तिथली छायाचित्र, तिथलं वर्णन लिहून आण. त्याला बाहेरच्या जगात हिमतीनं ढकला. आपण पाहाल की तो मुलगा खूप काही शिकून येईल, जीवनाला जाणून घेईल, त्याच्यातील विश्वास वाढेल. तो 12वीचा असेल तर त्याला सांगा राज्याच्या बाहेर जाऊन ये, इतके पैसे आहेत, रेल्वेनं जायचं आहे, आरक्षणाशिवाय जायचं आहे, सामान इतकं असेल, हे खाणं दिलं आहे, या गोष्टी पाहून ये. येऊन सगळ्यांना समजावून सांग. आपण खरोखरच आपल्या मुलांची परीक्षा घेत राहायला हवं. त्यांना समाजातील वेगवेगळ्या वर्गात जाण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. त्याला कधी विचारलं पाहिजे की तुमच्या शाळेत त्या मुलानं कबड्डीत चांगलं प्रदर्शन केलं होतं, तू त्याला भेटलास का? जा त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून ये. त्या मुलानं विज्ञान मेळाव्यात चांगलं काम केलं होतं, त्याला जाऊन भेटलास का? जा जरा त्याला भेटून ये. त्याला त्याचा विस्तार करण्याची संधी आपण त्याला दिली पाहिजे. त्याला आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते करू नकोस, कृपया त्याला बंधनात बांधू नका. आपण मला सांगा, कोणी असा आदेश काढला की पतंगांना, पतंग म्हणतात ना, युनिफॉर्म घालून या, तर काय होईल? काय होईल? याला काही तर्कशास्त्र आहे का? आम्हाला मुलांचा विस्तार होऊ दिला पाहिजे. त्यांना नवनव्या कक्षांमध्ये घेऊन गेलं पाहिजे, भेटवलं पाहिजे. कधी आम्हालाही त्याला घेऊन गेलं पाहिजे. आमच्या इथं सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी जात असू, अमुक एका ठिकाणी जायचं. हे का होतं? त्याचा आपला असा एक आनंद होता, त्याचे एक संस्कार असायचे, एक जीवनाची रचना तयार होते. आपल्या कक्षेत आपण मुलांना बंद करू नका. आम्ही जितका जास्त त्यांची कक्षा वाढवू, आमचं लक्ष असलं पाहिजे. आमचं लक्ष असलं पाहिजे की त्याच्या सवयी तर बिघडत नाही आहेत ना, खोलीत एकटाच बसून तर राहत नाही ना, उदास तर राहत नाही आहे. पूर्वी जेवण करताना किती थट्टा करायचा, आजकाल थट्टा मस्करी बंद केली आहे. काय समस्या आहे? आई वडिलांना त्वरित हे लक्षात यायला हवं. हे तेव्हा होतं जेव्हा ईश्वरानं त्याच्या रूपात आपल्याला एक देणगी दिली आहे. या देणगीचं संरक्षण, संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. ही भावना असेल तर निकाल चांगले लागतात. ही भावना असेल की माझा मुलगा आहे हा, मी जे म्हणेन तेच करेल, मी असा होतो म्हणून तूही असाच झाला पाहिजेस, माझ्या आयुष्यात असं झालं, तुझ्या आयुष्यात असं होईल, तर मग गोष्ट बिघडते. आणि म्हणून आवश्यकता ही आहे की खुलेपणानं आम्हाला समाजातील विस्ताराकडे त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्हाला केला पाहिजे. त्याला जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. मी तर कधी म्हणेन की साप वगैरे घेऊन लोक येतात तेव्हा तुम्ही मुलांना सांगा, जा त्याच्याशी गप्पा मार, तो कुठला राहणारा आहे, त्याला या व्यवसायात कसा आला ते विचार. कारण ही कला तो का शिकला, जा त्याला विचारून ये. त्याच्या संवेदना जाग्या होतील. तो का हे काम करतोय, जाणणे आणि शिकणे सहज होऊन जाईल. प्रयत्न याचा केला पाहिजे की आपल्या मुलांचा विस्तार होईल, तो बंधनात राहू नये. त्याला आपण खुलं आकाश द्या, त्याला संधी द्या, तो समाजात शक्ती म्हणून समोर येईल. खूप खूप धन्यवाद. माननीय पंतप्रधानांनी ज्या परीक्षेच्या विषयात अनेक परीक्षा योद्ध्यांना चिंता सतावत होती त्या विषयांबद्दल
आपल्या प्रेरक आणि अंतर्दृष्टीबद्दल, तसंच परीक्षा हे चिंतेचं कारण नाही, तर ते आनंद लुटण्याचा आणि साजरा करण्याचा एक मोसम आहे, असं समजावून सांगितलं. आजचा हा कार्यक्रम प्रेरणा आणि प्रोत्साहन यांचा एक सुरेख मिलाप होता. सर्व उपस्थितांचे धन्यवाद देत माननीय पंतप्रधान शेवटी म्हणाले, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. माझी अशी इच्छा आहे की आमचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे निश्चितपणे ठरवतील की परीक्षेचं ओझं जे वाढत चाललेलं आहे, एक वातावरण तयार होत आहे, त्याला जितकं जास्त आम्ही सौम्य केलं पाहिजे, आयुष्याचा त्याला सहजतेनं येणारा भाग म्हणून केलं पाहिजे, जीवनाचा सहज क्रम बनवला पाहिजे. हे कराल तर परीक्षा स्वतःच एक उत्सव होईल. प्रत्येक परीक्षेमुळे जीवन आशेनं भरून जाईल आणि ही आशा उत्कर्षाची हमी असते. त्या उत्कर्षाची हमी आशेत असते. त्या आशेला घेऊन आपण वाटचाल केली तर यश निश्चित आहे. याच माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद. परीक्षा पे चर्चा. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात.